श्री जयदत्त सांगो पाटील यांच्याकडून देण्यात आले, त्यांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या या ट्रॉफ्या पाहतोय त्या फार सुबक आणि सुंदर आहेत. अर्धितचंद्र शेठ बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अजित आणि रणजित पाटील यांच्याकडून या ट्रॉफ्या देण्यात आल्या. त्यांचं सुद्धा आपण आभार मानतोय. ज्या ज्या मान्यवरांनी सडेल हातांनी मदत केली आहे त्यांचं सर्वांचा आभार. आणि सामना सुरू होतोय नारिली पक्ष निळजे. सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला राजू काटे, नॉन स्ट्राईकला शरद पाटील आणि गोलंदाज पाहतो आणि कूलर मिळाले बबलू शेठ पाटील यांच्याकडून कूलर मिळाले आहे, त्यांचा आपण आभार मानूया. त्याचबरोबर स्पोर्ट्स शूज आहेत. तर गोलंदाज पाहतोय जनार्दन मामा पाटील. पहिलाच बॉल अतिशय चांगला फटका, व्हॉट अ शॉट. थोडेसे बॅकफुटला आला आणि सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय तो राजू काटेच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवरती दणदणीत चौकार. तर पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार नारिली संघाला. संदीप पाटील चला आता खेळायचंय. जे जे खेळाडू आहेत त्याने ड्रेस कोड घालून या, जिन जमणार नाही. यावेळेस मात्र पुढे आले आणि माहिती पाहायला मिळतोय सोमनाथ पाटील होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि सामना सुरू असताना मैदानातून येऊ नका जरा प्लीज, कारण दुखापत होऊ शकतो. थोडं मैदानाच्या बाहेरून यायचंय. तर ऑलिंडर्स स्वयंसेवक रणजित संते कुठे आहेत? पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. 2 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय तो टीमच्या वतीने. राजूने पहिले सामन्यात सुद्धा 46 धावा कुठल्या होत्या. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. या ठिकाणी निश्चितच वाहवा करावी लागेल ती जनार्दन पाटील यांची, की अशा वेळेला त्यांनी काय चेंडू फेकलाय. राजूला मात्र पूर्णपणे या ठिकाणी बीट केलाय. तर एवढा झपकन आतमध्ये चेंडू आला की खेळण्यासाठी वेळच मिळाला नाहीये. पुन्हा एकदा पुढे आल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येथे मात्र पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 12 धावा धावपळकावरती आल्यात. क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे, त्या ठिकाणी चेंडू थांबलाय. आणि तिसरी धाव पूर्ण करेल का शरद पाटील. आणि 3 धावा पूर्ण केल्यात. चालेल चालेल. तर आता मात्र शरद स्ट्राईक वरती खूप दमछाक झाली आहे. यावेळेस स्टॉपेज जेल होईल का. जनार्दन पाटील यांनी सांगितलंय आय विल टेक मी. हा माझा जेल आहे, मी घेतोय. आणि जेल टिपलाय, सिरेक जेल टिपलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे ती जनार्दन पाटील यांना. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 1 बाद 15 धावा.
तर नवीन फलंदाज कैलास गोरपेकर वंडाळांचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. गोलंदाज सोमनाथ पाटीलला पाहतोय आपण. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. एवढी चांगली गोलंदाजी पाहा मिळाली. स्ट्राइकला कैलास, राउंडी विकेट. गोलंदाज पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजूने कॉल दिलाय, मात्र कॉल सक्सेसफुल झालाय, कारण पहिली धाव वेगाने घेतली आहे. त्यामुळे एक ते दुसरी धाव घेण्यासाठी सोयीस्कर झालाय. 17 धावा धावपळीवरती लागत असताना यावेळी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न थोडेसे संभ्रमात पडले, त्यामुळे ते गेलाय तो चेंडू डॉट. यावेळेस एज लागली, चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि तोपर्यंत मिळते ती 1 रन्स. 18 धाबा धावपळीवरती होत असताना चांगला मॅच या ठिकाणी सुद्धा रंगेल. नारिवली पक्ष नियोजन असं सामना आपल्याला पाहायला मिळतो. वाडेकर संघाने 2 सामने जिंकल्यात. फुल टॉस आणि यावेळेस स्टॉपेज लागलाय. कुंदन पगडे खूप दूरवरती होते आणि तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 धावा मिळाल्यात. 20 रन्स झाल्यात. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्यामुळे या षटकामध्ये थोडे कमी धावा पाहायला मिळतात. अद्यापही चांगली गोलंदाजी सोमनाथची. राजू यावेळेस मात्र चांगला फटका. हो हो, जनार्दन पाटील पा एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला लाजवेल एवढी जम घेतली होती त्यांनी हवेमध्ये, आणि मात्र थोडासा चेंडू त्यांच्या हाताच्या वरून गेलाय आणि तो मिळतोय तो षटकार. 26 या धावसंख्येवरती पोहोचतोय नारिवली संघ. पुन्हा एकदा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. यष्टी चिप केलंय का? यष्टी रक्षक कसा असावा? तर रेग्युलर यष्टी रक्षक असावा, महेंद्र धोनी सारखा आणि या ठिकाणी विश्वास रसाल सारखा. कारण ज्या वेळेस रेग्युलर कीपर असतो त्यावेळेस मात्र गोलंदाजाला सुद्धा चांगले चेंडू फेकण्याची नामी संधी असते. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती फार महत्वपूर्ण बळी गेलाय. 26 धावा झाल्या धावपळीवरती. 2 षटकामध्ये सलामीची जोडी शांघायनामध्ये परतली आहे. नवीन फलंदाज संतोष काटेला पाहतोय आपण मैदानावरती जात असताना. सोमनाथने मात्र 11 धावा देत असताना 1 विकेट संपादन केलं. दुसरीकडे जनार्दन पाटील यांनी 15 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला. तर नवीन गोलंदाज देवीदास पाटील. बॅट्समन संतोष काटे. स्ट्राइकला कैलास गोरपेकर. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर होतो का? यस, फ्लॅटेड शॉट, षटकार. 6 धावा. तर अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळते. इथून ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना
इथून मात्र आपल्याला पाया मिळतोय. देवदास ह्या वेळेस लेट कट खेळला. चेंडू जातोय पॉइंट मधून पुढे निघून. एका धावेसाठी एक धाव मिळेल ती टीमला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाया मिळतो आपल्याला. एकूण टोटल धावसंख्या 33. या वेळेस लोहर पुलटोचा चेंडू होता. बराच वेळ लाभत मिसफील होतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक आल्यात. 2 धावा तर सहजरित्या ते मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 35 धावा लागल्यात दापळकावरती. तिसरी षटक मार्गस्थ असताना 3. या वेळेस कव्हर ड्राय पाहायला मिळतोय. पॉईंटच्या बरोबर खेळलाय. आउटफील्ड ते मात्र स्लो झाली आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता त्याचा, मात्र तोपर्यंत चेंडू जातोय 4 धावेसाठी. चौकार. गुड शॉट. तर अतिशय चांगला चौकार पाहायला मिळतोय. संतोष काटेच्या बॅट मधून आलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय. दिशा बदलली या गोलंदाजाने. 1-2 गो. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा चांगला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. एक बाउंड्री आली. 2 चेंडू डॉट खेळला आणि एकूण टोटल धावसंख्या 39 धाबा. 3 षटकामध्ये 39 धाबा झाल्या दापळकावरती. शेवटचे षटक किशोर पाटील यांना पाचारण केलंय. यावेळेस लेग स्टंपला दिशापासून भरकटलेत. पहिलाच बॉल होता. अतिशय वेगाने फेकलाय. यावेळेस पटका खेळाचा होता. जवळच चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज गेल्यात आणि तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जातोय. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा झाल्यात. 50-50 प्लस जर धावसंख्या आली तर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल या ठिकाणी, कारण ग्राउंडचा जर विचार केला तर इथे धावा होतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला पडका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. इथून देवानंद होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण तिथे चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि क्षेत्ररक्षकाने जाणलं ते लवकर. यावेळेस लेट कट खेळतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडूला स्टॉप केलंय. थांबवलं. 1 धाव मिळतोय. 44 धाबा धावपळकावरती. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा बिग हिट आला तर 50-50 प्लस होईल, मात्र तो एवढं गरजेचं असेल. इथून कैलास गोरपेकर यावेळेस खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅटने चेंडू जातोय. तो डॉट लेग बायचा इशारा पंचांचा. टू गो. फुलटॉस या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला चेंडूला खेळून काढतोय. किंदम पगडे. आउटफील्ड पास
आणि चौकाराची ओहो तिथे मात्र फिल्डर थोडेसे स्केप झाल्यात त्या ठिकाणी आणि एकूण टोटल 49 धाबा धावपळकावरती शेवटचा बॉल असेल. एक चेंडू बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या आणि शेवटचा ओव्हर पाहायला मिळतो इथून किशोर पाटील यांचा. सुरुवात वाईटने झाली, त्याच्यानंतर 2 चेंडू चांगले फेकले आणि आता मात्र चौकार मिळाला तो 5व्या बॉलवरती. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, सरळ रेषेत केल्याचं होतं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे ते मात्र धावबाद होईल. 50 धावा कंप्लीट झाल्यात आणि 51 धावेची गरज असेल ती निळजे टीमला. 50 कंप्लीट झाली आहे. 50 धावा. या ठिकाणी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 50 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्यात आणि 51 धाबांची गरज असेल ती निळजे टीमला. तर या धाबा चेस केल्या जातील की नारिवली टीम त्यांना थांबेल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. मात्र जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा मायक्रोफोनवरती आम्ही आमंत्रित करतोय आमचे पंडितदादा पाटील यांना. धन्यवाद जगदीश पाटील. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतो तो नारिवली विपक्ष निळजे. निळजे संघाने नाणेफेक जिंकली आणि वाडेकर संघाला नारिवली संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि नारिवली संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये धाबा कुठल्या त्या 50 आणि 51 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडे आपण पाहतो निळजे संघाचे विश्वास रसाल आणि महेंद्र म्हात्रे. स्पर्धा आपण पाहतोय जयगावदेव 40+ क्रिकेट संघ कोळे यांच्या माध्यमातून 2 दिवसीय 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. बघा ते रिक्षाच्या पाठीमागे एक बाईक आहे बघा, तिचा आरसा फिरवा जरा. रिक्षाच्या मागे बाईक आहे बघा, तिचा आरसा फिरवा जरा. धन्यवाद. चला कोळेगावच्या 40+ संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की याच्यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. प्रेक्षणीय सामना असेल. रेग्युलर विपक्ष 40+ असा प्रेक्षणीय सामना असेल. आणि इकडे महेंद्र दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय तो जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ निळजे असा सामना. पहिल्या सत्रामध्ये नारिवली संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 50 धावा कुठल्या आणि 51 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आपण पाहतो विश्वास रसाल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी महेंद्र म्हात्रे. गोलंदाज पॉवर प्लेचा पहिल्या षटक मार्गस्थ राजू घाटे. आजच्या दिवसात राजू घाटे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली दोन्ही सामन्यांमध्ये. पहिल्या सामन्यात त्यांनी 20 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 46 धावा कुठल्या. मामीची बनीच आहे ना ती मेकअपचं हे करायचं ती क्लास घेते ना. गोलंदाज राजू खाटे सज्ज राईट ओव्हर द विकेट. आता ही गेली नाही ना प्रॅक्टिस करायला मग ती मावशी इथे मात्र फुलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट केली जाते.
आणि स्वतःचं खातं खोलतात, संघाचं खातं खोलतात फलंदाज विश्वास रसाल आणि बिनबाद एक अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. 51 धावांचं लक्ष असताना मात्र ही जोडी कशा रीतीने सुरुवात करून देते निर्देश संघाला ते पाहायचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला गोलंदाज राजू काटे यांनी फक्त एक धाव खर्च केली. बिनबाद एक अशी धावसंख्या पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट मोर दोके इथे मात्र लो फुलडा चेंडू समोर खेळताय. क्षेत्ररक्षक आले संतोष काटे, इथे थोडीशी मिसफील होते. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्या. 3 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 51 धावांचं लक्ष असताना मात्र हे 2 फलंदाज महेंद्र मात्रे आणि विश्वास रसाल प्रयत्न करतात. एक भागीदारी होणं गरजेचं असेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून निर्देश संघासाठी. मात्र ती भागीदारी ते फलंदाज करतील का दोन्ही ते पाहावं लागेल. राजू काटे अतिशय चांगले गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मात्र लो फुलटा चेंडू यष्टिरक्षक बीट होतोय. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. एक धावली. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर कुंदन पगडे स्ट्राईक एंडला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचे फलंदाज महेंद्र मात्रे एक बाद. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 4. पॉवर प्लेच्या षटकाचा जरी विचार केला राजू काटे अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. लोफोटा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जाते बघा राजू काटे यांच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली नारळी संघाने. त्या फलंदाजीमध्ये राजू काटे यांनी सुद्धा चांगले योगदान दिलं. पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा कुठल्या 20 चेंडूचा सामना केला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा राजू काटे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. गोलंदाजी पॉवर प्लेचे षटक अतिशय चांगला हाताळतात. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट मोर दोके. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळला या गोलंदाजानं. आणि आतापर्यंत जर विचार केला तर या गोलंदाजानं 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केला तर फक्त 4. 4-4. दुसरीला आउट झाला ना. इथे मात्र समोर खेळतात बघूया. क्षेत्ररक्षक बोर्डवर आले. पहिली धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते. मात्र फक्त सिंगल कंप्लीट केली जाते आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचं समाप्त होत आहे 17. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निर्देश संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 5. झाले ना. बघ बघ धावा 4 झाल्या हो ना. 4 झाल्या 4. माफ करा 4-4. पहिले एकीला आउट. एकीला आउट. हा आउट झाले. 4 आउट झाले का. पहिले ते का तेच. लक्ष ठेवा.
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि निर्जय संघाची धावसंख्या आपण पाहतो 1-4. पाचवीच्या पहिल्या षटकामध्ये राजू काटे या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो शरद पाटील. अठरा चेंडूंमध्ये अजूनही 47 धावांची गरज असेल. 47 धावा होतील का? होतील, मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. कोणतीही धावसंख्या ही लहान नसते, मोठी नसते, मात्र त्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही कशा रीतीने करता आणि त्या धावसंख्येचा डिफेन्स तुम्ही कशा रीतीने करता ते मात्र तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतं. मात्र इथं कुंदन पगडे आणि महेंद्र मात्रे हे दोन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. दुसऱ्या षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात ते शरद पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म पहिला चेंडू स्वर मारा केला गोलंदाजानं आणि पंचांनी वाढीचा इशारा केला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 5. एक बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. शरद पाटील राईट राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फासला. विश्वनाथ शेठ मस्कार सुरेख झेल घेतलाय आणि पहिलं यश लाभते ते गोलंदाज शरद पाटील यांना. विश्वनाथ शेठ मस्कर यांनी अतिशय चांगल्या रीतीने झेल घेतला आणि दुसऱ्या गडाचं पतन होते ते 5 या धावसंख्येवर 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र निर्जय संघ थोडासा अडचणीत सापडलाय. बॅट्समॅन कोण? बॅट्समॅन किशोर पाटील. 2 बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. महेंद्र मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी राष्ट्रकेडला किशोर पाटील. शरद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका ऑफ साईडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 7 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 51 धावांचं लक्ष असताना मात्र निर्जय संघाच्या समोर इथं फलंदाजी मात्र खराब होते. गोलंदाजी नक्कीच चांगली होते. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं केलं जातं ते नार्ले संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात शरद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका पासला. क्षेत्ररक्षक राजू काटे दूरवरनं आले. नक्कीच चांगला प्रयत्न केला होता, मात्र इथं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते ती 9 वर. इथे मात्र ऑनसाईडला खेळतात. कोरवा टप्प्याचा चेंडू होता, सफल झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो का? 5 आहे, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकी मात्र थोडीशी खराब होते. 10 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर फक्त 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या ते गोलंदाज शरद पाटील यांनी फक्त 6. तर 51 धावांचं लक्ष असताना मात्र दुसरं षटक सुरू असताना निर्जय संघ नक्कीच अडचणीत सापडलाय. 2 गडी बाद झाले तर धावा आपण पाहतो त्या धावफलकावर फक्त आणि फक्त 10. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. इथे मात्र पंच सुरेश पाटील यांनी वाईटचा इशारा केला. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण गोलंदाज शरद पाटील यांचं राहत नाहीये. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र टप्पा आणि दिशा हरवून बसलेत. मात्र इथं सातत्यानं तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण या षटकामध्ये उर्वरित चेंडूंमध्ये जर मोठे फटके आले तर नक्कीच मात्र निर्जय संघ एक सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. इथे मात्र फटका फासला. क्षेत्ररक्षक आले. संभाजी मात्र त्यांच्या वाक्यापासून चेंडू दूर. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा.
इथे मात्र लफोटा चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. राजू घाटे चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दोन षटकांचा बाजी खेळ इथे संपलाय आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर. ही स्पर्धा आपण पाहतोय जे गावदेव 40+ क्रिकेट संघ कोळे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसीय 40+ ची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 16 संघांनी या स्पर्धेत भाग घेतलाय आणि आतापर्यंत सामन्याचा जर विचार केला तर वाडेगर संघानं उपांत्य फेरीत दाखल झालाय. वाडेगर संघ उपांत्य फेरीत दाखल झालाय आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो वाडेगर संघाशी उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये 2 हात करेल. मात्र 51 धावांचं लक्ष असताना आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलका निर्णय संघाची 13. तर उर्वरित समीकरण असेल 12 चेंडू आणि तब्बल 38 धावांची गरज. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिले षटक घेण्यात आपण पाहतो गोलंदाज अरुण गोरपेकर. गोरपेकर सज्ज होत आहेत. लेफ्ट मोड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला खेळतात. दूरवरनं आले क्षेत्ररक्षक. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय हनुमान काटे यांच्या माध्यमातून. सीमारेषेवरनं दूरवरनं आले होते. फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14 वर पोहोचते. इथं लक्ष मात्र कठीण होत चालेल निर्देश संघासाठी. पहिल्या सत्रामध्ये खराब गोलंदाजी केली मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी सुद्धा अतिशय खराब आपण पाहतोय निर्देश संघाची. मात्र इथून सामन्याला कलाटणी देणारी फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगात बदल केला गोलंदाज अरुण गोरपेकर यानं आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल कंप्लीट केली फलंदाजांनी. दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय आणि समीकरण इथं कठीण होत चाललंय मोठं होत चाललंय तर निर्देश संघासाठी. अरुण गोरपेकर इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. वारंवार चेंडूमध्ये बदल केला जातो. दिशेमध्ये बदल केला जातो. टप्पा आणि दिशा अतिशय चांगली आपण पाहतो. गोलंदाज अरुण गोरपेकर या गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सामन्यात पकड गट्टी केली आहे ती नारळी संघानं. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 51 धावांचं लक्ष असताना आता धावांचा डिफेन्स करण्याच्या दिशेने वाटचाल करतो नारळी संघ. इथे मात्र पुढे सरसावले. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्यावर दडपण वाढवेल. मात्र प्रत्येक मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करून दिला मात्र वेळ इथे निघून चालली आहे आणि दडपण मात्र वाढत चालले आहे निर्देश संघावर. अरुण गोरपेकर पुन्हा एकदा सज्ज होतात. लेफ्ट मोड विकेट. इथे मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंच सूरज पाटील यांनी वाढचा इशारा केला आहे. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र दिशा भरकटतात. तोपर्यंत अवांतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 16 वर. इथं मात्र चेंडू मध्ये पडतोय. मात्र तोपर्यंत सिंगलच घेतली जाते. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. अजूनही धावांची गरज असेल ती 34 आणि चेंडू शिल्लक असतील ते 1. 7 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला इथं षटकार मारावा लागेल. मात्र गोलंदाजी चांगली होते
ती अरुण गोरपेकर यांच्या माध्यमातून. आता मात्र मोठा फटका आलाय. किशोर पाटील यांच्या बॅट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावतोय 6 धावांसाठी. तिसऱ्या षटकाचा जर गोलंदाजी पृथक्करण आपण पाहिलं तर गोलंदाज होते अरुण गोरपेकर. या गोलंदाजानं तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर राजू काटे या गोलंदाजानं धावा खर्च केल्या होत्या तर फक्त 4. 51 धावांचं लक्ष असताना मात्र इथं 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा आपण पाहतो धाव फलकावर 23 आणि गरज असेल ती 6 चेंडू आणि 28 धावांची. संतोष त्यांना आराम करायला भेटेल ना. संतोष काटे पहिला चेंडू आणि फलंदाज इथं बाद. यष्टांच्या मागे आपण पाहतो शरद पाटील यांनी अतिशय सुरेख झेल घेतला. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. 28 धावांची गरज होती आणि प्रत्येक चेंडूवर जर षटकार मारला असता तर नक्कीच सामना तुम्ही जिंकू शकला असता. मात्र इथं सांघिक कामगिरी उंचावली आहे ती नारिवली संघाने. पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या तर 50 आणि 51 धावांचा लक्ष्याचा डिफेन्स अतिशय चांगल्या रीती करण्याच्या दिशेने वाटचाल करतो तो नारिवली संघ. फलंदाजीचा जर विचार केला तर राजू काटे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 5 पहिले षटक हातात घेऊन राजू काटे यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. तर 5 चेंडू 28 धावांचं समीकरण. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर सोमनाथ पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी किशोर पाटील. 5 चेंडू 28 धावांचं समीकरण. इथे मात्र लो फुलटॉप चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो जयगावदेवी 40+ क्रिकेट संघ नारिवली संघ. चला 40+ कोळेगाव संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचा. सोमनाथ पाटील यांच्या बॅटमधून मोठा फटका येतोय आणि चेंडू इथं मात्र मनोहरदादा पाटील यांनी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथं जातोय तो षटकार. एकोणतीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. 22 धावांची अजूनही गरज असेल. इथं मात्र समोर खेळतात. फॉलोमध्ये चेंडू गॅदर केला जातो. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. फक्त 1 चेंडू शिल्लक आणि इथं मात्र माफ करा 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 22 धावांची गरज. इथं मात्र चांगला फटका आणि या सामन्यामध्ये दुसरा झेल घेतलाय तो विश्वनाथ शेठ मास्कर यांनी. चला नाणेफेक करून घ्या. 1 चेंडू शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल ती 22. आणि अशा रीतीने नारिवली संघ उपांत्य फेरी सेमीफायनल मध्ये दाखल झालाय.